ओंकार हत्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावात धुडकूस घातलाय। धुडकूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला ताब्यात घेण्यासाठी वन विभागानं हालचाली केल्यात। वनताराची टीम ओंकार हत्तीला पकडण्यासाठी बांदा इथं दाखल झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील भवन गावामध्ये आरोग्य आणि स्वच्छतेचे भीषण चित्र निर्माण झाले। केवळ डिझेलसाठी पैसे नाहीत या कारणामुळे ग्रामपंचायतीची घंटागाडी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे। परिणामी गावात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे हे साचलेले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे मिस्किन टॅक तलावाची मातीची भिंत ही खचली आहे। यामुळे गांधी विद्यालयाच्या परिसरात तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। रस्त्यावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत आहे। अलिबाग ते वडखळ महामार्गाची दुरावस्था झाली आहे। धरमतर पुलाजवळील खड्ड्यात एक 4 चाकी गाडी अडकली। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवासी आणि पर्यटक संतापलेत। येवला शहरातील ताज पार्क भागातील दत्त मंदिर परिसरामध्ये गटाराचं पाणी शिरत असल्यानं परिसरामध्ये दुर्गंधयुक्त वातावरण निर्माण झालंय। धार्मिक स्थळात अशा प्रकारे अस्वच्छता पसरल्यानं भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय। आता शेतातील मजुरीच्या दरात वाढ झाल्यानं बळीराजा नव्या आर्थिक संकटात सापडलाय। मावळ तालुक्यातील दारुब्रे गावामध्ये इंद्रायणी भात पीक जोमात आले। शेतकरी सुरेश वाघोले यांनी कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली भात बियाणं निवड, बीज प्रक्रिया, लागवड, कीड रोग व्यवस्थापन करून भात पीक जोमदार आणले। यामुळे यंदा मावळात बळीराजाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरातील पैठण तालुक्यामध्ये बुरशी लागल्यानं मोसंबी फळगळती वाढली आहे। 50% पीक खराब झालं असून फळ बागायतदार त्यामुळे चिंतेत सापडला आहे। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी करत बीडच्या युसुफ वडगाव येथे शेकापा आक्रमक झाली आहे। अंबेजोगाई कळंब राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन केलं आहे। नांदेडमध्ये आदिवासी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। नांदेडच्या नवा मोंढा मैदानातून मोर्चा सुरू झाला। एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करण्याची मागणी केली आहे। त्याला विरोध करण्यासाठी आदिवासींनी हा मोर्चा काढला। येवल्यातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत। नळांमधून येणारे पाणी दुर्गंधयुक्त गढूळ असल्यामुळे पिण्यास ते योग्य नाही। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ग्रामस्थ आक्रमक झाले। जळगावच्या पाळधी गावामध्ये मध्यरात्री एसटी स्टँड जवळील वेपर्स बनवणाऱ्या दुकानाला आग लागली। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। चिपळूणच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी फोटो गॅलरी वन विभागाच्या आवारात उभारण्यात आली आहे। सह्याद्री निसर्ग मित्राच्या अध्यक्षांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। या फोटो गॅलरीमध्ये कोकणातील विविध प्राणी पक्ष्यांचे फोटो हे लावण्यात आले। अमरावतीमध्ये गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन केलं गेलं। या परिषदेचं उद्घाटन शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळेस विद्यापीठ परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली। एकविरा देवीच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीला 56 भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। यंदा देवीला विविध सोन्या चांदीच्या अलंकारांनी सजवण्यात आलंय। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील असलगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भुलाबाई उत्सव पार पडला। शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षिका यांनी मिळून भोंडला उत्सवाची जय्यत तयारी करत पारंपरिक खेळ आणि भुलाबाईची गाणी गायली आहेत।